मी दीपाली बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। या बुलेटिन मध्ये अनेक महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत, पण त्याआधी एक महत्त्वाची बातमी आपण करूयात। सातारा पालघर जिल्हा सत्र न्यायाधीशांना बडतर्फ करण्यात आलेला आहे। न्यायाधीश धनंजय निकम, इरफान शेख हे सेवेतून बडतर्फ झालेले आहेत। धनंजय निकमांवर 5 लाखांची लाच मागितल्याचा आरोप आहे आणि त्याचबरोबर इरफान शेख यांनी ड्रग्ज तस्करी केल्याचा आरोप आहे। अत्यंत महत्त्वाची अशी बातमी आहे। सातारा पालघर जिल्हा सत्र न्यायाधीशांना बडतर्फ करण्यात आलेला आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्याकडून। राहुल, काय नेमकं हे प्रकरण आणि काय त्यांच्यावर आरोप आहेत? आणखीन एक दीपाली याच्यामध्ये इंटरेस्टिंग भाग आहे, तो आहे कॉन्डेलिया जे क्रूज होती ज्याच्यावरती शाहरुख खानचा मुलगा ड्रग्ज घेताना कथितरित्या सापडला होता आणि ते प्रकरण देशभर गाजलं होतं। आता इरफान शेखला जी निलंबित करण्यात आलंय, बडतर्फ करण्यात आलंय, तर ते त्या क्रूजवरती होते आणि तिथे ते ड्रग्ज घेत असताना सापडले आणि तत्कालीन तपास यंत्रणेने त्यांना त्यातनं सोडून दिलं, असा पण या याचिकेमध्ये एक आरोप होता। आता त्याची सत्यता ही पुढे कधी येईल की नाही माहित नाही, पण इरफान शेख हे दंडाधिकारी असताना त्यांच्या कोर्टामध्ये जेवढं ड्रग्ज पकडलं जायचं पालघरला, तेव्हा ते ड्रग्ज स्वतःच घ्यायचे आणि विकून टाकायचे असं धक्कादायक या याचिकेमध्ये म्हटलं होतं, जे सन्माननीय उच्च न्यायालयाने मान्य केलं आणि त्यानंतर त्यांना आता निलंबित बडतर्फच केलं, निलंबित नाही। आणि धनंजय निकम हे तर थेटपणे अँटी करप्शन ब्युरोच्या सापळ्यामध्येच अडकले होते साताऱ्यामध्ये, की ते 5 लाख रुपयाची लाच घेत होते। हे प्रकरण साधारणतः 8-9 महिन्यापूर्वीच आहे। ते जामिनासाठी धावाधाव करत राहिले, त्यांना अटक अद्याप झालेली नाहीये, परंतु त्यांच्या विरोधातली जी कारवाई झाली निकम यांच्या विरोधातली, ती लक्षात घेऊन बॉम्बे हायकोर्टाने ह्या 2 न्यायाधीशांना थेट बडतर्फ केलेलं आहे। न्यायपालिकेतल्या गैरवर्तनाची, कथितरित्या असलेल्या भ्रष्टाचाराची जी अधूनमधून चर्चा होत असते, त्या चर्चेमध्ये न्यायालयासंदर्भामधला अवमानाचा भाग वगळून न्यायालयाबद्दलचा आदरभाव ठेवून अशा ज्या कृती होतात त्याचं मात्र विश्लेषण होणं गरजेचं आहे। किती धक्कादायक आहे की जो न्यायाधीश खुर्चीवरती बसतो, ज्या न्यायाधीशाकडे स्वतःची ड्रग्जची प्रकरणं येतात पोलीस घेतलेल्याची, आणि तोच न्यायाधीश ते ड्रग्ज हळूच कोर्टातनं काढतो आणि बाहेर बाजारामध्ये विकतो, हे इरफान शेखवरचे आरोप। आणि धनंजय निकम यांच्या संदर्भातली जी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती, त्याच्यामध्ये तर हे महाशय अत्यंत सराईतपणे लाच मागत असताना दिसले होते। जर न्यायालयामध्ये सत्र न्यायाधीश, दोन्हीही सत्र न्यायाधीश आहेत ज्यांच्याकडे जिल्ह्याचा पूर्ण कारभार असतो, तर असे हे 2 न्यायाधीश बडतर्फ झाल्यामुळं त्याच्या धनंजय निकमांच्या संदर्भामध्ये तर गेली 8-9 महिने महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे। इरफान शेखचं हे प्रकरण खूपच इंटरेस्टिंग आहे। मला वाटतं की आज 2 दिवस याच्यावरती मोठी चर्चा होईल की इरफान शेख सारखा व्यक्ती न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आला कसा। तर दोन्हीही हे जे जिल्हा सत्र न्यायाधीश आहेत ते आता कधीही भविष्यामध्ये न्यायाधीश होणार नाही। निश्चितच राहुल, त्यामुळे न्याय देणारेच न्यायमूर्तीच कायद्याच्या कचाट्यात सापडलेत असं म्हणावं लागेल। धन्यवाद राहुल या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।